पाईपलाईन टाकण्यासाठी पुलाच्या दर्शनी भागात मोठी नाली खोदल्यामुळे मुरली ते मुरली तांड्याला जोडणाऱ्या पुलावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मुरली येथे हा प्रकार उघडकीस आला. मुरली येथे पाणीपुरवठा लाईन ही चुकीच्या पद्धतीने टाकण्यात येत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. यामुळे भविष्यात रहदारीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली. परवानगी न घेता पुलाचा काही भाग तोडला गेल्यामुळे दुर्घटना होण्याचा धोका हा वाढला असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करिता करण्यात येणाऱ्या कामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी घाटंजी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. ते तांड्यापर्यंत जाणारा रस्ता, त्याच्यावर नदीवर आहे पूल. ग्रामपंचायतच्या वॉटर सप्लायचं काम चालू आहे. काम चालू असताना पुलाला फोडून पाईपलाईन टाकीकडे नेली आणि पुलाला फोडल्यामुळे इथं पावसाने नाली खोल होणार आहे. समजा ज्याच्यात एखादी माणसाचा अपघात झाला तर याचा जबाबदार ठेकेदार राहील का ग्रामपंचायतवाले राहील का शासन राहील. करून टाकला आणि न परमिशन घेता पुलाला खोदकाम करून टाकलं. परमिशन घ्यायची होती, त्याच्यानंतर काम करायचं होतं. समजा हेच काम नाही का 10 फूट समोर का 15 फूट समोर नेऊन काम केलं असतं तर कोणाचीच मनाई नाही असती. आता रहदारीचा रस्ता आहे हा, सगळे लोक इकडे कास्तकार जाणारे आहे आणि इकडे गाव आहे, त्या गावाते लोक येणं जाणं करते, कास्तकार करते. आणि ते समजा इथं पुलाले आज नाही का एवढं मोठं खंदून ठेवलं आणि पावसामुळं काही कमी जास्त झालं, त्याचं जबाबदार कोण राहील? शासन राहील का ग्रामपंचायत राहणार? करून ठेवून दिले ह्या लोकांना. म्हणजे ठेकेदाराची मनमानी चालू झाली ना. गावातही तसंच करून ठेवलं, नाल्या खंदून ठेवून दिल्या, लोक गाडी घेऊन पडतात आणि लोकांचं खूप हे होऊन राहिलं, त्रास होऊन राहिला त्या ठेकेदाराचा.